अलकाताई बाजारातून भाजी घेऊन परत येत होत्या. तेवढ्यात आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. त्या घाबरून जवळच्या दुकानाच्या छपराखाली धाव घेतल्या. इतक्यात शेजारच्या चहाच्या टपरीतून आवाज आला, "अहो काकू, इकडे या, नाहीतर पूर्ण भिजून जाल." अलकाताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "अरे बाळा, आता साडी तर भिजून गेलीच आहे, काय वाचणार आता?" आसपासचे लोक पावसापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. अलकाताईंनी जड भाजीची पिशवी बाजूला टेकवली आणि क्षणभर विश्रांती घेतली. कपाळावर पावसाच्या थेंबांसोबत घामाचे थेंबही मिसळले होते, पण चेहऱ्यावरचा तोच जुना हुरूप अजूनही तसाच झळकत होता. इतक्यात रस्त्यावरून एक रिक्षा हळूहळू येताना दिसली. अलकाताईंनी हात वर करून हाक दिली, "बाळा, मला घरापर्यंत सोडशील का?" रिक्षावाल्याने हसत उत्तर दिलं, "हो माई, नक्की सोडतो. पण एक सांगा ना, या वयात एवढी जड पिशवी का उचलता? घरात मुलगा सून नाहीत का? त्यांना पाठवा की भाजी आणायला. तुम्ही आता आराम करा." अलकाताईंच्या ओठावर एक फिक्कट स्मित उमटलं. त्या मनातच म्हणाल्या, "कोण आणणार भाजी? घरात कुणालाच काळजी नाही. सुनेला सांगितलं तर नाक मुरडते आणि मुलगा, तो तर तिच्या होकारातच होकार देतो. जर मीच भाजी आणली नाही तर स्वयंपाकघरात काय शिजणार?" रिक्षावाला म्हणाला, "घ्या काकू, तुमचं घर आलं." त्याचा आवाज कानावर येताच अलकाताई भानावर आल्या. कसंबसं रिक्षातून उतरून भिजलेल्या साडीचा पदर सावरत त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा उघडताच सुनेनं, साक्षीनं त्यांना पाहिलं. त्यांच्या त्या अवस्थेकडे पाहताच ती चिडून ओरडली, "अरे देवा, पाऊस पडत होता तर एखादा कोपरा मिळाला नाही का उभं राहायला? काय गरज होती असं भिजत यायची? सगळ्या भाज्या ओल्या केल्यात, आता कोण खाणार त्या? आणि या वयातही भिजायचा एवढा छंद का लागलाय?" अलकाताई हळू आवाजात म्हणाल्या, "बाळा, एक टपरी होती, पण खूप गर्दी होती. उभं राहायला जागाच नव्हती." त्या वाक्याचा शेवटही झाला नव्हता, तोच साक्षी झटकन पुढे आली आणि भाजीची पिशवी त्यांच्या हातातून हिसकावून घेत म्हणाली, "द्या मला ही, आणि तुम्ही इथेच बाहेर उभ्या राहा, नाहीतर सगळं घर चिखलानं घाण होईल." अलकाताई थरथरणाऱ्या ओठांनी तिथंच उभ्या राहिल्या. आतून काही बोलायची ताकदच उरली नव्हती. साक्षी पिशवी घेऊन आत वळलीच होती, पण 2 पावलं चालताच परत वळली आणि म्हणाली, "बाकीचे उरलेले पैसे द्या." अलकाताई हलक्या आवाजात म्हणाल्या, "बाळा, 10 रुपये उरले होते, ते मी रिक्षावाल्याला दिले." हे ऐकताच साक्षी संतापून म्हणाली, "काय बाई आहे, दरवेळी पैसे असं उधळते जणू तुझा मुलगा मला नोटांच्या गड्ड्या देतो. आता कान उघडे ठेवून ऐक, पुढच्या वेळी काही आणायला गेलीस तर पैसे पूर्ण आणायचे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही." एवढं बोलून ती दणादण करत आत निघून गेली. अलकाताईंच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं. बोलायचं खूप काही होतं, पण त्या शांत राहिल्या. थोड्या वेळानं विशाल अंगणात आला. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या आईकडे पाहून तो थबकला, "आई, तू इथे बाहेर का उभी आहेस? बघ ना, तू पूर्ण भिजली आहेस." त्याच्या आवाजात काळजीसोबत एक खोल अस्वस्थता होती. तो पटकन तिच्याकडे धावला आणि तिच्या साडीचा भिजलेला पदर हातात घेत म्हणाला, "लवकर आत चल आई, नाहीतर आजारी पडशील." त्याला लगेच लक्षात आलं, आई बाजारातून भाजी घेऊन आली आहे. अलकाताई काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीकडे वळल्या. विशाल त्यांच्याकडे पाहत राहिला, मनात एक न बोललेली वेदना घेऊन. तेव्हा स्वयंपाकघरातून साक्षीचा आवाज आला, "विशाल, चहा तयार आहे, येतोस की नाही?" विशालनं वळून आईकडे एक नजर टाकली, पण ओठांवर शब्द आले नाहीत. तो शांतपणे स्वयंपाकघराकडे निघून गेला. चहाचा कप गरम होता, पण त्याच्या मनाचं ओझं मात्र बर्फासारखं गार झालं होतं. दुसरीकडे अलकाताईंनी भिजलेली साडी बदलली आणि शांतपणे आपल्या खोलीत जाऊन पलंगावर बसल्या. भिंतीवर लावलेल्या आपल्या मुलीच्या फोटोवर नजर केली आणि त्या हळू आवाजात म्हणाल्या, "तू बघत आहेस ना, आज पुन्हा पावसात भिजले मी." साक्षी आता या घराची मालकीण झाली आहे. प्रत्येक गोष्टीत टोमणे, तक्रारी. आणि विशाल, तो तर गप्प बसून सगळं बघतो, बायकोसमोर काहीच बोलत नाही.
पहिल्यांदा हे घर माझं होतं. आता फक्त हा कोपरा माझा उरलाय आणि त्यातही फक्त तुझ्या आठवणी. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. जणू वेळसुद्धा त्यांच्या उदासीमध्ये थांबला होता. फक्त भिंतीवर टांगलेला फोटो मात्र हसत होता. जणू म्हणत होता, मी अजूनही इथेच आहे आई. त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून अलकाताईंच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्यांनी डोळे मिटले आणि भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. त्या दिवसांमध्ये जिथं प्रत्येक सकाळ मनीषाच्या हसऱ्या चेहऱ्याने उजडायची. घरभर तिचा गोड आवाज घुमायचा, आई चहा करू का? पण आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अनामिक अस्वस्थता दाटून बसली होती. मुलीला निरोप देतानाचा तो दिवस त्यांच्या डोळ्यासमोर तरळला. दारात उभ्या असलेल्या अलकाताईंची नजर आपल्या लेकरावर खिळलेली होती. जणू त्या आपल्या मनाचा एक तुकडा शेवटच्या वेळेस नजरेत साठवून ठेवत होत्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, इथं असायचीच तेव्हा सकाळी तुझा हसरा चेहरा पाहिला की मनाला किती समाधान मिळायचं गं. काही विचारायचं असलं की 2 पावलांवर असायचीस. आता इतक्या दूर जाशील तर कसं होईल गं? कधी भेटशील पुन्हा? डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांनी आवरण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. तेव्हा साक्षी हलकसं हसत आली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही पण ना अगदी लहान मुलांसारखं का रडताय? मनीषाताई परदेशात चालल्या आहेत इतकंच ना? ही काही शेवटची भेट नाही. मी आहे ना. दिवसातून 2दा व्हिडिओ कॉल लावून बोलायला लावीन. आता मोबाईलचं युग आहे. उचला फोन आणि कुशाल बोला. अलकाताईंनी हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू असं होतं जसं कुणीतरी डोळ्यातील पाण्यावर जबरदस्तीने पडदा ओढला असेल. मनीषा त्यांच्या जवळ आली. त्यांच्या थरथरणाऱ्या हातांना हातात घेत म्हणाली, आई, तू असंच रडत राहिलीस ना तर मी इथंच थांबेन. परदेशात जाणारच नाही. मुलीचं ते बोलणं ऐकून अलकाताई तिला मिठीत घेत म्हणाल्या, नको गं नको. आता नाही रडणार तुझी आई. तू फक्त आनंदाने जा. तुझी आई तुला थांबवणार नाही. मनीषा हसत म्हणाली, मी रोज फोन करेन आई. एकही दिवस तुझ्याशिवाय राहणार नाही. देश दूर असेल पण मी नेहमी तुझ्याच समोर असेन. इतक्यात जावई पुढे आला. अलकाताईंच्या पाया पडत म्हणाला, मामी, अजिबात काळजी करू नका. तुमच्या लेकीची काळजी माझं कर्तव्य आहे. अलकाताई काही बोलू शकल्या नाहीत. फक्त डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. दोघं, मुलगी आणि जावई, परदेशासाठी निघून गेले. दाराच्या उंबऱ्यावर उभ्या असलेल्या अलकाताई अजूनही ओल्या डोळ्यांनी त्या गल्लीकडे पाहत राहिल्या, जिथून थोड्याच वेळापूर्वी त्यांची मुलगी हसत हसत निरोप देऊन गेली होती. मनीषा परदेशात गेल्यानंतर अलकाताईंचं मन रिकामं रिकामं झालं. काही दिवस त्या आपल्या खोलीत शांतपणे बसून फक्त खिडकीतून बाहेर बघत असायच्या. कधी एखाद्या कोपऱ्यातून मनीषाचा हसण्याचा आवाज ऐकू यायचा, पण त्या फक्त आठवणी होत्या. तरीही प्रत्येक सकाळी जेव्हा मोबाईलची रिंग वाजायची आणि स्क्रीनवर मनीषा कॉलिंग असं चमकायचं, तेव्हा अलकाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उजळलेली चमक येत होती. आई, तू कशी आहेस? आज साक्षी वहिनीने काय भाजी बनवली? आई, आता थोडं हस बघू. मी इथूनही तुझा चेहरा पाहते. मनीषाचा तो ओलावा भरलेला आवाज ऐकताच अलकाताईंचा चेहरा खुलून यायचा. क्षणभर का होईना, पण त्यांना पुन्हा असं वाटायचं जणू त्यांची मनीषा अजूनही या घरातच आहे. पण नंतर हळूहळू सगळं बदलत गेलं. आता प्रत्येक वेळी फोन साक्षीच्या हाताला लागायचा. ती नेहमी म्हणायची, आई झोपल्या आहेत. कधी म्हणायची, त्या आत्ताच देवळात गेल्या आहेत. परत आल्या की सांगते फोन करायला. पण खरं म्हणजे अलकाताई घरातच असायच्या. फक्त त्यांना हेच माहीत होत नव्हतं की त्यांच्या मुलीचा फोन काही वेळापूर्वीच आलेला. विशालला हे सगळं ठाऊक होतं, पण तो गप्प राहायचा. त्याला नेहमी एकच भीती वाटायची, जर काही बोललो तर साक्षी घर डोक्यावर घेईल. मग तो काही ना काही कारण सांगून खोलीतून बाहेर निघायचा. फक्त एवढंच की त्याला आईच्या डोळ्यातील ती आस, ती तडफड, ती वेदना पाहावी लागू नये. कदाचित तो पाहायलाच इच्छित नव्हता. कदाचित त्या शांततेच्या आड त्यालाही आपली कमजोरी दडवायची होती. एके दिवशी मनीषाने कितीतरी वेळ फोन केला, पण साक्षीने तो उचललाच नाही. शेवटी तिने थेट विशालला फोन केला. विशाल,
खूप दिवस झाले आईशी बोलणं झालं नाही माझं. प्रत्येक वेळी साक्षी काही ना काही कारण सांगते. आई बरी आहे ना? तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? विशाल काही क्षण गप्प राहिला आणि मग थकलेल्या आवाजात म्हणाला, मनीषा, तू आता फोन करणं बंद कर. जर साक्षीला कळलं की तू मला फोन करतेस तर ती घरात भांडण उभं करेल. प्रत्येक वेळेस घरात वाद होतो. मी खूप थकलोय, कृपया समजून घे. हे ऐकून मनीषाच्या हातातून फोन पडता पडता वाचला. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. विशाल, आता आईशी बोलण्यासाठी तुझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागणार का? तिचा आवाज थरथरत होता. विशाल काही क्षण गप्प राहिला आणि फक्त एवढंच म्हणाला, मनीषा, मी मजबूर आहे. तू समजून घे. आणि त्याने फोन कट केला. त्या दिवसानंतर ना मनीषाचा फोन आला ना विशालने आईकडे नजर टाकली. आता प्रत्येक संध्याकाळी अलकाताई आपल्या त्याच आराम खुर्चीत बसून दरवाजाकडे नजर लावून बसायच्या. कदाचित आज मनीषाचा फोन येईल, पण फोन शांत राहायचा. दिवस गेले, आठवडे गेले, महिने सरले आणि आता तर वर्षही उलटलं होतं. मनीषालाही शेवटी हे कळलं, आता आईशी बोलणं कदाचित शक्य नाही आणि मग हळूहळू तिनेही फोन करणं बंद केलं. आता अलकाताई रोज आपल्या मुलीच्या फोटोशी बोलायच्या. भिंतीवर टांगलेल्या मनीषाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत त्या हळू आवाजात म्हणायच्या, तू तर रोज सकाळी मला गुड मॉर्निंग म्हणायचीस बाळा, पण कदाचित आता वेळ बदलली आहे. कदाचित तू तुझ्या आईला विसरली आहेस, पण मी अजूनही तुला रोज आठवते. खोलीत फक्त घड्याळाच्या काठ्यांचा आवाज घुमत होता आणि त्या शांततेत मिसळलेला आईच्या श्वासांचा थरथरता आवाज. अलकाताई आता हळूहळू एकटेपणाशी मैत्री करू लागल्या होत्या. इतक्यात दरवाजेची बेल वाजली आणि अलकाताई वास्तवात परतल्या. त्यांनी पडदा थोडा बाजूला केला तर साक्षी दरवाजा उघडत होती. समोर तिची आई आणि बहीण उभ्या होत्या. अगं ताई, आई, तुम्ही दोघी इथे? साक्षीचे डोळे आनंदाने चमकले. ती धावतच गेली आणि त्या दोघींच्या गळ्यात पडली. तुम्ही सांगितलंच नाही, सरप्राईज दिलंत मला, ती उत्साहाने म्हणाली. साक्षीने त्यांच्या बॅगा घेतल्या, त्यांना सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, बसा ना, मी लगेच चहा नाश्ता घेऊन येते. घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं, पण त्या सगळ्या गडबडीत एका कोपऱ्यात अलकाताई शांत उभ्या होत्या. त्यांनी गप्पच हसत त्या कोपऱ्यातून साक्षीच्या आई सविताताईंना नमस्कार केला. सविताताईंनीही हसत मान झुकवली, पण ते हसू मनापासून नव्हतं, ते फक्त औपचारिक होतं. कोणीही म्हटलं नाही, काकू तुम्हीही बसा ना, चहा घ्या, तब्येत कशी आहे? काहीच नाही. जणू त्यांच्या उपस्थितीचं अस्तित्व फक्त एक औपचारिकता होतं. अलकाताई शांतपणे आपल्या खोलीकडे निघाल्या. त्यांनी आत जाऊन पडदा ओढला आणि त्या पडद्याच्या पलीकडची जी शांतता होती ती सगळ्या घरातल्या आवाजांपेक्षा खोल होती. कोणी पाहिलं नाही की त्या वृद्ध आईच्या डोळ्यातून शांतपणे पाणी वाहत होतं, पण त्या अश्रूंनी संपूर्ण घरातलं प्रेम जणू विरघळून गेलं होतं. तेवढ्यात साक्षी ट्रे घेऊन आली. 3 कप चहा, थोडी बिस्किटं आणि भडंग. हे घे आई, कडक गरमागरम वेलची घातलेला चहा, आणि हा भडंग मीच केला आहे, तुला आवडतो ना? सविताताईंनी हसत चहाचा कप घेतला. अरे वा साक्षी बाळा, तुझ्या आईची आवड अजून लक्षात आहे तुला. मग तुझ्या सासूबाईंनाही तू बनवलेला चहा प्यायला खूप आवडत असेल, नाही का? हे ऐकून साक्षी हलकंसं हसली. आई, तू पण ना, मी या घराची मोलकरीण नाही आहे की सगळ्यांना चहा पाजत बसेन. त्या स्वतः चहा बनवतात. एवढंच नाही तर माझ्यासाठी चहाही तुझा जावई बनवतो. हे ऐकताच साक्षीची आई आणि बहीण एकमेकींकडे पाहत हसल्या. साक्षी पुढे म्हणाली, राहिली गोष्ट स्वयंपाकाची, तर तो मीच करते. कारण जर मी माझ्या सासूबाईंना स्वयंपाकघरात जायची परवानगी दिली तर त्या एका दिवसातच सगळं खाण्यापिण्याचं सामान संपवून टाकतील. हे ऐकताच तिन्हीही माय लेकींनी मोठमोठ्याने हसून घेतलं. थोड्या वेळाने साक्षी म्हणाली, आई, तुला सांगू का? आज सकाळी तर माझा मूडच खराब झाला होता. सविताताईंनी आश्चर्याने विचारलं. अरे का बरं? सकाळी सकाळी काय झालं होतं? साक्षीने चहाचा घोट घेतला आणि सकाळचं सगळं प्रकरण रंगवून सांगू लागली.
गोष्ट ऐकून सविताताई हसत म्हणाल्या, अगं तू पण ना, एवढ्या मुसळधार पावसात त्यांना बाहेर उभं केलंस. त्यापुढे अजून काही बोलणार इतक्यात प्रिया मध्येच म्हणाली, अगं आई, ताईनं अगदी बरोबर केलं. हे वय आहे का आता पावसात भिजायचं? असं वाटतंय ताईच्या सासूबाईंना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण झाली असावी. असं म्हणताच तिन्हीही माय लेकी पुन्हा मोठ्याने हसून घेतल्या. तेवढ्यात सविताताई हळू आवाजात म्हणाल्या, साक्षी बाळा, त्या म्हातारीला सांगितलंस ना पुढच्या वेळी सगळे पैसे आणायचे म्हणून? कोण जाणे रिक्षावाल्याला दिले की अजून कुठे गेले? त्या तिघी हसण्यात गुंग होत्या. पण दुसरीकडे अलकाताईंना मात्र त्यांच्या प्रत्येक शब्दाचा काटा कानात रुतत होता. जणू कोणी वितळलेला शिशाच ओतत होतं त्यांच्या कानात. संध्याकाळ झाली तरी माय लेकी ड्रॉइंग रूममध्येच गप्पा मारत बसल्या होत्या. त्याच वेळी विशाल घरी आला. तोही त्यांच्याबरोबर बसला आणि चहाचा कप घेतला. मुलाला पाहून अलकाताई आपल्या खोलीतून बाहेर आल्या. तेवढ्यात साक्षी म्हणाली, आई, फ्रीजमध्ये मिठाईचा बॉक्स ठेवला आहे, त्यातील मिठाई प्लेटमध्ये काढून घेऊन या बरं. अलकाताईने नुसती मान हलवली आणि हळूच स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी फ्रीज उघडून मिठाई काढली, ट्रेमध्ये प्लेट ठेवली आणि हॉलकडे येऊ लागल्या. अचानक त्यांचा पाय घसरला. मिठाईची प्लेट हातातून सुटली आणि जमिनीवर आदळली. सगळ्यांची नजर त्या दिशेने वळली. अलकाताई वाकून तुकडे गोळा करायला लागल्या. इतक्यात साक्षी संतापाने ओरडली, हे देवा, एक दिवस तरी ही बाई आरामात राहू देणार नाही का? काही जमत नसेल तर सांगून टाकावं ना. साक्षीच्या आईने आणि बहिणीने हसू दाबून तोंड फिरवलं. साक्षी पुन्हा टोमणा मारत म्हणाली, जर तुम्हाला कुठे लागलं असतं तर आम्हालाच दोष दिला असता की सासूकडून काम करून घेतात. विशाल आपल्या जागेवरून उठला, पण फक्त एवढंच म्हणाला, आई, राहू दे आता. अलकाताई शांतपणे उभ्या राहिल्या. एकही शब्द न बोलता त्यांनी मिठाईचे सगळे तुकडे परत प्लेटमध्ये ठेवले आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. तिथे पोहोचताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आवाज नाही, कारण आता अपमानाची ही वेदना त्यांच्यासाठी नवी राहिली नव्हती. भिंतीचा आधार घेत त्यांनी हळूहळू आपल्या खोलीकडे पावलं टाकली. तेवढ्यात मागून साक्षीचा आवाज आला, आई, ती मिठाई कुठे आहे जी तुम्ही सांडली होती? अलकाताई हळूच वळल्या आणि मंद आवाजात म्हणाल्या, बाळा, ती मिठाई खाली सांडली होती म्हणूनच मी ती सगळी मिठाई डस्टबिनमध्ये टाकली. साक्षीचा चेहरा क्षणात रागाने लालबुंद झाला. काय? तुम्ही सगळी मिठाई टाकून दिली? तुम्हाला माहीत आहे का ती किती महागडी होती? ती माझी आई खास माझ्यासाठी घेऊन आली होती. अलकाताई संयमाने म्हणाल्या, साक्षी, सगळी मिठाई पाण्यात पडून ओली झाली होती. मग ती कोण खाणार? साक्षी ओरडली, तुम्ही खाऊ शकत होता ना? एवढी महाग मिठाई अशीच फेकून दिली. त्या शब्दाने अलकाताईंच्या हृदयावर जणू कोणी धारदार सुरा फिरवला. त्या नुसत्या थक्क होऊन साक्षीकडे बघत राहिल्या. विश्वासच बसत नव्हता की हे शब्द त्यांच्या सुनेच्या तोंडून निघाले आहेत. तुम्ही खाऊ शकत होता ना? हे शब्द त्यांच्या कानात घुमत राहिले. जणू कोणीतरी त्यांच्या अंतःकरणातील शेवटची आशा, शेवटचा सन्मानही हिरावून घेतला होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं, पण साक्षीला त्याचा थोडासाही फरक पडला नाही. ती पुन्हा चिडून म्हणाली, आता असं पुतळ्यासारखं काय उभं आहात? जा ना तुमच्या खोलीत. सगळा मूड खराब करून टाकलात. अलकाताईंनी नजर खाली घातली. काहीही न बोलता त्या दबक्या पावलाने आपल्या खोलीकडे वळल्या. खोलीत शांतता होती. फक्त त्यांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता, हळूहळू वाढणारा, तुटका, वेदनाने भरलेला. त्या भिंतीला टेकून बसल्या. क्षणभरापूर्वीचा अपमान, एकटेपणाची सवय आणि ती दडपलेली भूक, सगळं मिळून त्यांच्या आत्म्याला हलवून गेलं होतं. अचानक त्यांच्या डोळ्यासमोर काळोख दाटला आणि क्षणातच त्या तिथेच कोसळल्या. निशब्द, निप्राण. कोणी ऐकलं नाही. घरात सर्वजण आपल्या कामात व्यस्त होते. साक्षी आपल्या आई आणि बहिणीसोबत बोलण्यात रमली होती आणि विशाल ऑफिसच्या कामात गुंतलेला होता. संपूर्ण घरात वर्दळ होती, पण एका खोलीत मात्र खोल सन्नाटा दाटला होता. अलकाताईंच्या खोलीत. त्या संध्याकाळपासून त्या तिथे बेशुद्ध पडल्या होत्या, पण कोणालाच त्याचं भान नव्हतं. साक्षी अजूनही हसत बोलत बसली होती. विशाल आपल्या कामामध्ये व्यस्त होता. रात्री जवळपास 8 वाजले.
तेव्हा अचानक विशालला जाणवलं, आईचा आवाजच नाही आला. इतका उशीर झाला तरी? त्याच्या मनात काळजीची लहर उमटली. तो सरळ आईच्या खोलीकडे धावला. पडदा बाजूला करताच त्याच्या तोंडून किंकाळी फुटली. आई! अलकाताई जमिनीवर कोसळलेल्या होत्या. त्यांचा चेहरा पिवळसर पडला होता. श्वास मंद, ओठ फिके, हात गार. विशाल घाबरला. तो थरथरत्या हाताने आईला उचलू लागला. आई, उठ ना, आई! हॉलमध्ये बसलेली साक्षी आवाज ऐकून आली, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उपेक्षा होती. विशाल घाईघाईने म्हणाला, साक्षी, पटकन डॉक्टरांना फोन कर. बघ ना, आईची काय अवस्था झाली आहे. साक्षीने मात्र नजरेचा कटाक्ष टाकला आणि थंड आवाजात म्हणाली, विशाल, एवढं कशाला घाबरतोस? त्यांचा BP वा शुगर वाढला असेल. काही झालं नाही त्यांना. तू शांत राहा. विशाल क्षणभर निःशब्द झाला. त्याने पत्नीच्या डोळ्याकडे पाहिलं. तिथं ना वेदना होत्या ना चिंता. काहीही न बोलता त्याने आपल्या आईला उचललं, गाडीमध्ये झोपवलं आणि सरळ हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, काही होऊ देणार नाही तुला. थोडं सहन कर. आपण पोचलो की तू बरी होशील. दुसरीकडे साक्षी अजूनही आपल्या आई आणि बहिणीसोबत हसत गप्पा मारत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर ना तणाव ना अपराधीपणा. साक्षीची आई सविताताई सहजपणे म्हणाल्या, अगं साक्षी, म्हातारीला काही झालं तर नसेल ना? साक्षी हसत म्हणाली, अगं आई, काही नाही. ही तर नाटकी आहे. आणि तसंही आता वय झालं आहे ना, आजारपण तर आलंच आहे. दुसरीकडे विशाल हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डबाहेर फेऱ्या मारत होता. त्याचे डोळे ओलावले होते. मनामध्ये खोल अपराधीपणाचं सावट दाटलं होतं. कदाचित मी आधीच लक्ष दिलं असतं. कदाचित आईशी एकदा तरी नीट बोललो असतो. त्या क्षणी त्याच्या ओठावर फक्त एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या आईला काहीही होऊ देऊ नकोस. इतक्यात ICUचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, कंडिशन खूप नाजूक आहे. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, पण वय आणि अशक्तपणामुळे त्यांचा रिस्पॉन्स अत्यंत मंद आहे. तुम्ही फक्त देवाजवळ प्रार्थना करा. विशालच्या डोळ्यात पाणी साठलं. त्याने नुसतीच मान हलवली आणि डॉक्टर गेल्यानंतर जवळच्या बाकावर जाऊन बसला. काही वेळातच त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर मनीषाचं नाव झळकत होतं. विशाल, आई कशी आहे? तिचा आवाज थरथरत होता. विशालचा गळा दाटून आला. मनीषा, आईची अवस्था खूपच नाजूक आहे. डॉक्टर काहीही ठाम सांगू शकत नाहीत. हे ऐकून मनीषाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ती म्हणाली, विशाल, मला आईशी बोलायचं आहे. मी उद्या पहिल्या फ्लाईटने येते. तू आईला सांग मी येत आहे. आईला काहीही झालं नाही पाहिजे. प्लीज विशाल, तिची काळजी घे. विशालने तिला धीर दिला आणि पुन्हा ICUकडे नजर वळवली. आत जाण्याची परवानगी नव्हती, तरीही त्याने नर्सला विनंती केली, प्लीज, माझ्या बहिणीला माझ्या आईशी एकदा बोलू द्या. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर फोन ICUमध्ये अलकाताईंजवळ नेण्यात आला. त्या अजूनही बेशुद्ध होत्या, पण त्यांच्या श्वासाचा मंद ताल ऐकू येत होता. स्क्रीनवर आईला पाहताच मनीषा रडू लागली. आई, माझ्याकडे बघ ना. मी मनू आहे, तुझी मनू. फक्त एकदा डोळे उघड ना आई. मी तुझ्याकडे येत आहे. विशालचेही अश्रू अनावर झाले. एवढा असहाय्य, एवढा खचलेला तो आयुष्यात कधीच नव्हता. ICUतील मशीन एकसारखं बीप बीप करत होतं आणि बाहेर उभा विशाल अधीरपणे कधी डॉक्टरांकडे तर कधी त्या दरवाजाकडे पाहत होता. रात्रभर तो एकच विचार करत राहिला, मी आईसाठी नेमकं काय केलं? जिनं मला बोट धरून चालायला शिकवलं. तिच्या म्हातारपणात मी तिचा आधार बनू शकलो नाही का? मी साक्षीच्या प्रत्येक बोलण्यावर गप्प बसलो का? आईला एकटीला रडू दिलं? प्रश्नांच्या ओघात रात्र कधी सरली त्यालाही कळलं नाही. सकाळ झाली. साक्षीची झोप उडाली तेव्हा 8 वाजले होते. विशाल अजून परतला नव्हता. तिनं काही वेळ वाट पाहिली, पण शेवटी चिडून फोन लावला. फोन वाजत होता, पण विशालने उचलला नाही. साक्षीने वैतागून फोन आपटला आणि उशी बाजूला फेकत म्हणाली, सकाळपासून हेच नाटक? रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून काय साध्य होतंय?
याची आई आजारी पडली म्हणजे जणू सगळं जग थांबलं. घरात अजून किती कामं आहेत, पण याला फक्त आपली आईच दिसते. बडबड करत ती वॉशरूममध्ये गेली. जणू काहीच घडलं नाही. तिच्या चेहऱ्यावर ना चिंता ना अपराधबोध. ती स्वतःच्या दुनियेत रमलेली होती. वॉशरूममधून बाहेर येताच तिचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर अश्विनीचं नाव होतं. साक्षीने थोड्या चिडलेल्या आवाजात विचारलं, "अगं अश्विनी, सकाळी सकाळी काय आठवण झाली?" अश्विनी हसत म्हणाली, "अगं, तू काल सांगितलं होतंस ना तुझ्या सासूबाईंना अटॅक आला आहे म्हणून विचारायला फोन केला. त्या कशा आहेत?" साक्षीने ओठ वाकडे करत उत्तर दिलं, "काय सांगू गं, विशाल तर रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसलाय. जणू जगातली सर्वात प्रेमळ आई त्याचीच आहे. माहीत नाही काय काय शिकवत असेल त्याला. ही बाई मेल्याशिवाय माझी पाठ सोडणार नाही." तेवढ्यात अश्विनी थोडी हसतच म्हणाली, "अगं, तूच म्हणाली होतीस ना की तिला अटॅक आला आहे. मग ती ICUमध्ये बसून तुझ्या नवऱ्याला काय शिकवणार गं?" "अश्विनी, तुला माहीत नाही गं, या सासवांना आपल्या मुलाला हातातून जाऊ देत नाहीत. सुनेनं कितीही चांगलं केलं तरी यांचं नाटक कायम सुरूच असतं." अश्विनी काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, "ते तर खरं आहे साक्षी, पण एक गोष्ट विचारू का? वाईट वाटून घेऊ नकोस हं." साक्षी थोडी हसत म्हणाली, "अगं, तू वेडी आहेस का? मी तुझं बोलणं कधी वाईट मानलंय का? मन मोकळं करून बोल." अश्विनीचा आवाज आता गंभीर झाला, "साक्षी, तुझी आई पण कोणाची तरी सासू आहे ना? मग सांग बरं, तुझी वहिनी तुझ्या आईशी असंच वागते का जसं तू तुझ्या सासूबाईंशी वागतेस?" साक्षीच्या चेहऱ्यावर क्षणभर राग चमकला. "अगं, काय मूर्खासारखं फालतू बोलतेस? माझी वहिनी असं का वागेल? ती तर माझ्या आईची खूप काळजी घेते. छोट्या छोट्या गोष्टीत तिचं मत विचारते." अश्विनी शांतपणे म्हणाली, "मग तू तुझ्या सासूबाईंसोबत तसंच का वागत नाहीस साक्षी? जसं तू तुझ्या वहिनींकडून अपेक्षा करतेस तसंच वागायचं कर्तव्य तुझं नाही का?" हे ऐकताच साक्षीचा पारा चढला. "देवा, तू संन्यास घेतलायस का काय? चल, फोन ठेव. तुझा फोन उचलून चूकच केली मी." अश्विनीने दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "मी फक्त तुला आरसा दाखवला साक्षी, पण अशी मैत्रीण मला नको, जी आपल्या सासूला माणूस नाही तर नोकर समजते." इतकं म्हणून अश्विनीने फोन ठेवला. साक्षी काही क्षण मोबाईलकडे एकटक बघत उभी राहिली. तिचा चेहरा कठोर होता, पण नजरेच्या गाभाऱ्यात कुठेतरी शब्द लागले होते. अश्विनीचं बोलणं तिच्या मनाच्या खोलवर जाऊन ठेचून गेलं होतं. तरीही ती ते मान्य करायला तयार नव्हती. सगळा दिवस सरला, पण अलकाताई अजूनही शुद्धीवर आल्या नव्हत्या. ICUच्या बाहेर विशाल थकून भिंतीला टेकून बसला होता. रात्रभर जागल्यामुळे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर थकवेची आणि वेदनेची खोल छाया होती. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. मंद आणि गंभीर स्वरात त्यांनी सांगितलं, "आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आम्हाला तुमच्या आईला वाचवता आलं नाही." विशाल काही क्षण नुसता डॉक्टरांकडेच पाहत राहिला. जणू त्यांच्या शब्दावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. "आई," एवढंच त्याच्या तोंडून फुटलं. त्याच क्षणी हॉस्पिटलच्या गेटकडून मनीषा धावत आली. हातात बॅग, कपाळावर घाम, डोळ्यात काळजी आणि भीती. "विशाल," ती थरथरत्या आवाजात ओरडली. विशालने हळूवारपणे डोकं वर केलं. त्याच्या नजरेतील शांतता सगळं काही सांगून गेली. मनीषा जवळ येऊन रडतच म्हणाली, "विशाल, आई कुठे आहे? कशी आहे ती आता?" विशालने तुटलेल्या आवाजात उत्तर दिलं, "आई नाही राहिली मनीषा." इतकं ऐकताच मनीषाच्या हातातून बॅग खाली पडली. तिचे ओठ थरथरले आणि अश्रू निःशब्दपणे ओघळू लागले. "नको विशाल, असं म्हणू नकोस. मला फक्त एकदाच तिच्याशी बोलायचं होतं, फक्त एकदाच." ती जमिनीवर बसली, कपाळावर हात मारत रडू लागली. "आई, तू म्हणायचीस ना, मी तुझ्या मनाच्या सगळ्यात जवळ आहे. मग इतकी दूर का गेलीस गं?" विशालने तिला सांभाळलं. दोघं भाऊ बहीण एकमेकांच्या मिठीत फुटून रडू लागले. जणू डोळ्यातून साचलेलं सगळं दुःख ओघळून बाहेर येत होतं. तेवढ्यात मनीषाचा नवरा जवळ आला. त्याने विशालच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, "विशाल, स्वतःला सावर. तू घरी जा. मी आणि मनीषा आईला घेऊन येतो. तू शेवटच्या यात्रेची तयारी कर." विशालने नुसतीच मान हलवली. काही बोलायची ताकद उरली नव्हती. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच आता त्याचं मौन सांगत होते. मनीषा हळू आवाजात म्हणाली, "विशाल,
आईला कधीच तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं नव्हतं. म्हणूनच तिनं सगळ्या वेदना शांतपणे सहन केल्या, कधी तक्रार केली नाही. हे ऐकून विशाल पूर्णपणे तुटला. मनीषा, मी आईला काहीच सुख देऊ शकलो नाही. नेहमी घाबरलो की काही बोललो तर साक्षी भडकेल म्हणून गप्प बसलो आणि त्या भीतीमुळेच मी आईला गमावलं. मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. दोघं पुन्हा एकमेकांच्या मिठीत रडू लागले. जणू अंतःकरणात साठलेलं सगळं दुःख डोळ्यातून वाहून गेलं होतं. तेवढ्यात मनीषाचा नवरा पुन्हा म्हणाला, विशाल, आईला आता शांती द्यायची आहे. स्वतःला कमकुवत करू नकोस. चल घरी जा, आम्ही आईला घेऊन येतो. विशालने अश्रू पुसले, हळुवारपणे मान हलवली आणि थकलेल्या पावलांनी हॉस्पिटलच्या बाहेर पडला. घरी पोहोचला तेव्हा साक्षी ड्रॉइंग रूममध्ये बसली होती. हातात मोबाईल, चेहऱ्यावर तिरस्कार आणि ओठांवर टोचणारी कटुता. विशाल दारात पाऊल टाकताच ती चिरकली. वा रे, अखेर वेळ मिळाला का घरी यायला? आता कसला अभिनय करायला आला आहेस? तिथेच राहायला हवं होतं ना. विशाल काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आईच्या विरहाचं दुःख आणि साक्षीच्या विषारी शब्दांचा जळजळीत डंख. तो शांत उभा राहिला तर साक्षी पुन्हा तुच्छतेने म्हणाली, कसला एवढा मोठा प्रसंग घडला होता जो पूर्ण रात्र तिथे थांबलास? फोन का नाही उचलला? आईला अटॅकच आला होता ना, मेली थोडीच. हे ऐकताच विशालचा चेहरा संतापाने लाल झाला. क्षणात त्याच्या हातातून एक जोरदार चापट साक्षीच्या गालावर बसली. तो कापऱ्या आवाजात ओरडला, मेली आहे माझी आई. हो, मेली आहे ती. आता खुश झालीस ना? समाधान मिळालं ना तुला? आता कोणी थांबवणार नाही तुला. हवं तसं बोल, जिभेची तलवार चालव दिवसभर. साक्षी थिजूनच गेली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अपराधबोध, लाज आणि धक्का सगळंच एकाच वेळी उमटलं. तिनं कधीच विशालला असं पाहिलं नव्हतं. विशालच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. थरथरत तो म्हणाला, ज्या आईनं आयुष्यभर एक शब्दही न उच्चारता सगळं सहन केलं, ती आज गेली आणि मी काहीच करू शकलो नाही. हे बोलून तो भिंतीला आधार घेत खाली बसला. घरभर भयंकर शांतता पसरली होती. जणू भिंतीही शोक करत होत्या. थोड्याच वेळात शेजारच्या बायका येऊ लागल्या. हातात फुलं, ओठावर कुजबूज. सगळीकडे मातमाचं वातावरण. विशाल एका कोपऱ्यात बसला होता. डोळे लाल, चेहरा फटक आणि मन अपराध गंधाने ग्रासलेलं. तेवढ्यात साक्षीची आई सविताबाई आणि तिची बहीण आत आल्या. साक्षी धावत जाऊन त्यांना बिलगली आणि खोटं रडत म्हणाली, आई बघ ना, आई गेल्या ग. मला अजूनही विश्वास बसत नाही. सविताबाई डोळे पुसत म्हणाल्या, अगं किती चांगली बाई होती. साक्षी, तू तर त्यांची किती सेवा केलीस. हे ऐकताच आत्तापर्यंत शांत बसलेली मनीषा अचानक उठली. तिच्या नजरेत ज्वाला पेटल्या होत्या. कोणती सेवा केली होती तुमच्या मुलीनं? ती ठणकावून म्हणाली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सविताबाई थोड्या मवाळ आवाजात म्हणाल्या, अगं बाळा, तू तर लांब राहतेस ना, तुला काय ठाऊक? मनीषा कटू स्वरात उत्तरली, मला सगळं ठाऊक आहे काकू. तुमच्या मुलीनं माझ्या आईला काय काय ऐकवलं ते विसरणं शक्य नाही. वय झाल्यावर भूक लागणं पाप आहे. खाली पडलेली मिठाई फेकायची हिंमत कशी झाली? हे शब्द सेवा म्हणता तुम्ही? साक्षी गोंधळली. थरथरत्या आवाजात म्हणाली, मी असं काहीच म्हटलं नाही ताई. तुम्ही गैरसमज करून घेतलात. मनीषा रागाने एक पाऊल पुढे आली. तिच्या डोळ्यात आता ज्वाला पेटल्या होत्या. गैरसमज नाही साक्षी, चूक तुझीच आहे. तूच होतीस जिनं तिच्या सन्मानाचे तुकडे केले, तिचं आयुष्य नर्क बनवलं आणि आता ती गेल्यावर ढोंगी अश्रू ढाळतेस. साक्षीची आई आणि बहीण पहिल्यांदाच गप्प झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. त्यांना जाणवलं हे घर आता तसं राहणार नाही. शेजारच्या बायका कुजबुजत होत्या. किती चांगली बाई होती अलकाताई. प्रत्येकाच्या दुःखात धावून पोहोचायची. म्हातारपणात किती सहन केलं पण कधी तक्रार नाही केली. मुलगा तर बरा आहे पण सून, अहो विचारू नका. अशी अपमान करायची सासूचा. देवा, अशी सून कुणाला देऊ नकोस. विशाल मान खाली घालून चालत होता. त्याच्या खांद्यावर आईच्या आरतीचा भार नव्हता तर अपराध गंधाचं ओझं होतं, जे आयुष्यभर त्याच्या मनावर कोरलेलं राहणार होतं.
संध्याकाळ सरत आली होती. गल्लीतील गर्दी हळूहळू विरळ झाली. घरात पुन्हा एकदा शांतता नांदली. विशाल खोलीच्या कोपऱ्यात गप्प बसला होता. तेवढ्यात मनीषा त्याच्या जवळ आली. तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ठाम आवाजात म्हणाली, विशाल, खूप झालं आता. आईचं गप्प राहणं आपण तिची मजबुरी समजलं, पण आज जर आपण गप्प बसलो तर तिचा आत्मा आपल्याला कधीच माफ करणार नाही. विशाल शांत स्वरात म्हणाला, मनीषा, आता काहीही बोलण्यात अर्थ नाही. मनीषा निर्धाराने म्हणाली, नाही विशाल, हीच वेळ आहे. आई आता या जगात नाही, पण तिची प्रतिष्ठा, तिचं नाव आपणच जपायचं आहे. या घरात आता ती राहू नये, जिनं आईला एवढ्या यातना दिल्या. विशालच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच राग चमकला. तो म्हणाला, तू बरोबर आहेस मनीषा. साक्षीला या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही. तेवढ्यात दरवाज्यातून साक्षी आत आली. चेहऱ्यावर बनावटी निरागस हास्य. ती म्हणाली, काही लोक ना इतका इमोशनल ड्रामा करतात, जणू या जगात फक्त त्याचीच आई होती. हे ऐकताच विशालचं रक्त सळसळलं. तो संतापाने ओरडला, बस कर साक्षी, आता एक शब्दही तोंडातून काढू नकोस. त्याने समोरच्या टेबलावर ठेवलेला आईचा चष्मा हातात घेतला. थरथरत्या आवाजात म्हणाला, हा तोच चष्मा आहे ज्याच्या मागे माझी आई तिचं प्रत्येक अश्रू लपवत होती, आणि हा तोच फोटो आहे. तो भिंतीवर लावलेल्या आईच्या फोटोसमोर उभा राहिला. डोळ्यात अश्रू आणि आवाजात कंप होता. साक्षी, तू माझ्याकडून माझी आई हिरावून घेतलीस. ती जिवंत असूनही रोज मरत होती, आणि मी गप्प राहिलो, कारण मी घाबरत होतो तुझ्या रागाला, तुझ्या आवाजाला, तुझ्या निर्दयी शब्दांना. आज तू आनंदी आहेस ना? तुझ्या मागची पीडा गेली, पण मी माझा आत्माच गमावला आहे. साक्षी स्तब्ध उभी होती, शब्द हरवलेले, चेहऱ्यावर भय आणि पश्चातापाची छटा. विशाल पुन्हा कडक आवाजात म्हणाला, काल तू काय म्हणाली होतीस? अटॅक आला आहे का? मेली आहे का? हो साक्षी, आता मेली आहे माझी आई, आणि आजपासून तू पण माझ्यासाठी मेली आहेस. या घरात तुझं पाऊल उरणार नाही. साक्षी सुन्न झाली. ती अडखळत म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? तेवढ्यात मनीषा पुढे आली. डोळ्यात कठोरता, आवाजात ठामपणा. याचा अर्थ असा की आता या घरात फक्त सन्मान राहणार आहे. तू या घराला नर्क केलंस. आता इथून निघून जा आणि पुन्हा कधी परत येऊ नकोस. साक्षी थरथरली. ती मागे सरकली आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली, मला जर घरातून बाहेर काढलं तर लोक काय म्हणतील? हे जग तुझ्यावरच हसेल विशाल. विशाल कडवट हसला. लोक तेव्हाही काही बोलले नाहीत, जेव्हा माझी आई उपाशी झोपली होती. आता जर ते काही म्हणाले तर मी ठामपणे सांगेन, हो, मी सासूवर अत्याचार करणाऱ्या सुनेला घरातून बाहेर काढलं आहे. साक्षी निशब्द झाली. तिला उमजलं होतं, या घरात तिच्यासाठी आता जागा नाही. ती हळूहळू मागे वळली, पण मनात विचारांचा भडका होता. मी जर इथून गेले तर आईच्या घरी किती दिवस राहणार? ती पुन्हा विशालसमोर येऊन विनवणीने म्हणाली, विशाल, माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर. मी आता बदलते, खरंच बदलते. विशालच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या अश्रूंमध्ये दुबळेपणा नव्हता. तो आता निर्धारांचा प्रकाश. तो ठाम आवाजात म्हणाला, माफी मागायची वेळ तेव्हा होती साक्षी, जेव्हा तू माझ्या आईच्या वाटणीचं जेवण डस्टबिनमध्ये टाकत होतीस, जेव्हा तिच्या म्हातारपणावर टोमणे मारत होतीस, जेव्हा तिला मरायला एकटी सोडलीस. त्यावेळी माफी मागायची होती. साक्षी डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, विशाल, फक्त एक संधी दे. तेवढ्यात दरवाज्यातून मोठ्या आवाजात साक्षीची आई सविताताई आत आली. रागाने त्या म्हणाल्या, विशाल, हा काय प्रकार आहे? तू माझ्या मुलीला असं घरातून काढणार? माझ्या मुलीनं या घरासाठी काय नाही केलं, आणि आज तू तिला हा दिवस दाखवतोस? विशाल शांत पण ठाम आवाजात म्हणाला, तुमच्या मुलीनं जे काही दिलंय त्याचा हिशोब मी रोज माझ्या आईच्या फोटोसमोर देतो, पण आता या घरात तिला जागा नाही. सविताताई काही बोलायला तोंड उघडणार इतक्यात बाहेर शेजारी आणि काही वृद्ध स्त्रिया जमा झाल्या. त्यापैकी एक बाई पुढे आली आणि म्हणाली, विशाल, तू बरोबर केलंस बाळा. अशा सुना घरात राहिल्या तर घर राहत नाही, नर्क बनतं. आज तू जे केलंस ते प्रत्येक मुलाने करायला हवं, जो आईच्या डोळ्यातलं पाणी बघतो पण काहीच बोलत नाही. त्याने आज तुझ्याकडून शिकायला हवं. विशाल शांत उभा होता. डोळ्यात अश्रू नव्हते, पण आत्मा निर्धाराने उजळला होता. आईसाठी
तिच्या सन्मानासाठी तो आज खरंच उभा राहिला होता. साक्षीनं लाजून मान खाली घातली तेव्हा विशाल शांत पण ठाम आवाजात म्हणाला, माझ्या आईच्या घरातून निघून जा साक्षी. आता या घरात फक्त माझ्या आईच्या आठवणी राहतील. साक्षीने निशब्दपणे आपल्या आईचा हात धरला आणि हळूहळू दाराकडे वळली. दरवाजा ओलांडताना तिच्या डोळ्यात अपराधाची छटा होती, पण विशालचे डोळे निर्विकार झाले होते. साक्षी आणि तिची आई घरातून बाहेर पडल्या आणि विशालने दरवाजा शांतपणे बंद केला. क्षणभरातच ते घर जणू बदलून गेलं. आता तिथे साक्षीचा आवाज नव्हता, फक्त एक गहन शांतता होती. एक शांती, एक समाधान आणि एका मुलाचा जागा झालेला आत्मा. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल आपल्या आईच्या फोटोसमोर बसला होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू कोरडे पडले होते, पण मनातला पश्चाताप अजूनही जिवंत होता. तो मनात विचार करत म्हणाला, जर हे मला आई असतानाच कळलं असतं की तिचं शांत राहणं म्हणजेच तिचं ओरडणं होतं. आता मात्र तीच शांतता त्याला आयुष्यभर ऐकावी लागणार होती. त्याने हळूच आईच्या फोटोवरून हात फिरवला, जणू प्रत्येक अपराधाबद्दल माफी मागत होता. त्या क्षणी त्याचा आवाज प्रत्येक मुलासाठी एक संदेश बनला. मित्रांनो, आई काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की ती काही सहन करत नाहीये. ज्या दिवशी आईची शांतता तुम्हाला अस्वस्थ करू लागते, त्या दिवशी समजा आता सांभाळण्याची वेळ आली आहे. पालकांच्या, विशेषतः वृद्ध आईच्या शांततेकडे त्यांच्या दुर्बलतेचा किंवा सहमतीच्या अर्थाने पाहू नका, कारण त्यांचं गप्प राहणं अनेकदा त्यांच्या वेदना, अपमान आणि एकटेपणाला लपवत असतं. मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या भावना ओळखा. त्यांच्या मनात डोकवा. वेळेत त्यांना आदर, काळजी आणि प्रेम द्या, कारण त्यांना दुर्लक्षित करणं केवळ त्यांना नाही तर संपूर्ण नातेसंबंधांना जखम देतं. कधी कधी स्वतःच्या भीतीसाठी किंवा सोयीसाठी आपण शांत राहतो, पण तीच शांतता पुढे जाऊन पश्चाताप बनते. योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं असतं, नाहीतर उरतो फक्त अपराधबोध आणि आठवणीचं ओझं. आईच्या शांततेला समजून घ्या, तिचा सन्मान करा, तिच्यासाठी वेळ द्या, कारण ती संधी एकदा हातातून निसटली की उरतं फक्त रिकामेपण आणि आयुष्यभराची पोकळी. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.